हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण भारतीय डाकची जी भरती निघलेली आहे, GDS भरती, त्याचा फॉर्म फिलअप करून मी दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून तुम्ही प्रिंटआउट पर्यंत फॉर्म फिलअप करून दाखवणार. लास्ट पर्यंत हा व्हिडिओ जर व्हिडिओ पाहायचा आपल्याला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. चला सुरू करूया या व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता सगळ्यात आपल्याला वेबसाईटवर यायचं आहे. आपल्याला त्यांची वेबसाईट इथं दिली गेलेली आहे, इंडिया पोस्ट GDS online.gov.in. त्या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्या समोर इंटरफेस खुलेल, GDS ऑनलाईन एंगेजमेंट. ओके, अशा पद्धतीने येणार आहे. तर इथे आपल्याला नोटिफिकेशन दिसायला भेटेल, रजिस्ट्रेशन, आपल्या ऍप्लिकेशन ऑनलाईन, आपल्या ऑनलाईन चेस टू फीस पेमेंट. ओके, अशा प्रकारे सगळ्यात आधी आपल्याला इथे यायचं, इथं सगळ्या नोटिफिकेशन मध्ये जायचं. नोटिफिकेशन मध्ये डाउनलोड करून घ्यायचं आपल्याला. तर इथं आल्यानंतर आपल्याला इथे भरतीची सगळी माहिती आपल्याला इथे मिळून जाते. जे कोणत्या कशा प्रकारे भरती कधी निघालेली आहे सगळं आपल्याला बघायला भेटतं. इथे ही भरती जी निघाली आहे 15/7/2024 निघालेली आहे आणि 5/8/2024 पर्यंत लास्ट ऍप्लिकेशन करायची. आणि तुम्हाला हे कलेक्शन करण्यासाठी 6/8/2024 अजून ते 8/8/2024 पर्यंत कलेक्शनसाठी दिली गेलेली आहे. इथे सगळी माहिती दिली गेलेली आहे अशा प्रकारे. ओके, तर मला इथं माहिती बघू शकता. ओके, त्याच्यानंतर इथं दुसरा ऑप्शन जे सर्कल वाईज आपल्याला लास्टमध्ये आपल्याला सर्कल वाईज आपल्या पोस्ट बघायच्या असतात. त्या सर्कल वाईज तुम्ही इथं पोस्ट पण बघू शकता कशा प्रकारे. ओके, इथं आपण बघू शकता अशा प्रकारे दिले गेलेले आहे. ओके, ते आपल्याला वाचून घ्यायचं एकदा. त्याच्यानंतर आपल्याला पहिली स्टेज जे असणार रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये अप्लाय करायचं, तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला पेमेंट करायचे आणि आपल्याला चौथा स्टेज म्हणजे आपल्याला ज्यांना काही डाऊट वगैरे असतील, त्यांना बोलायचं असेल, कोणाची कॉन्टॅक्ट क्युरी वगैरे असेल, त्यासाठी ते गाईडलाईन दिलेले आहे. ओके, त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही भरती वगैरे, इथे स्ट्रक्चर वगैरे अशा प्रकारे असतं. तर आपण आता सगळ्यात पहिले इथं दिले गेलेले पण GDS ची भरतीचं ऑनलाईन बघू शकतो एंगेजमेंट. इथे सगळ्या काही माहिती दिली गेलेली आहे, आपण इथे बघू शकता. ओके, तर कशा किती पोस्ट आहे इथं बघून घ्या तुम्ही. 44,228 पोस्ट इथं दिले गेलेले आहे. अशा पद्धतीने इथं भरून घ्यायचं आपल्याला. ओके, त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही. आता 1 मिनिट. त्याच्यानंतर इथे यायचं खाली रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. इथं पहिले रजिस्ट्रेशन करून घेऊया आपण. रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं आपण. जसं रजिस्ट्रेशन आपण क्लिक करून सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं इथं मित्रांनो, सगळ्यात पहिले आपला मोबाईल नंबर टाकायचा. आपल्या इथं मोबाईल नंबर आणि व्हॅलिडेट मोबाईल नंबरवर क्लिक करायचं. आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय होऊन जाईल डायरेक्टली परमनंट. ओके, त्यानंतर आपला ईमेल ऍड्रेस टाकायचा. ईमेल ऍड्रेस व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. व्हॅलिडेट ईमेल ऍड्रेस आपल्याला करून घ्यायचं. एकदा आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी लागणार लाईफ टाईम आपण आपल्याला कामात पडणार. नंतर ऍप्लिकेशनचं नाव टाकायचं. आपल्या इथं नाव टाकून घ्यायचं सगळ्यात आधी. त्यानंतर आपल्याला फादर नेम टाकायचं. आपल्या इथं वडिलांचं नाव टाकून घ्यायचं इथं. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आपली. अशा इथे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची. त्याच्यानंतर इथं आपल्याला जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपलं मेल फिमेल जे पण असणार आपण ते मित्रांनो. त्यानंतर आपली कास्ट जी असेल, आपल्या कास्टसाठी आपल्याला इथं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे इथं कधी तुम्ही ट्रान्सजेंडर कधी सिलेक्ट केलं, त्यानंतर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं वुमेन अँड मेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यांच्यासाठी इथे मेल सिलेक्ट करायचं ऑप्शन चाललं जाईल ऑटोमॅटिकली. त्यानंतर आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची. इथं आपल्याला अशा प्रकारे. ओके, सर्कल वाईज आपल्याला कोणत्या सर्कलला फॉर्म भरायचा आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, तर आपल्याला इथं महाराष्ट्रासाठी आपण फॉर्म भरतो, तर महाराष्ट्र आपण सिलेक्ट करणार आहोत अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपली पासिंग इयर जी ते आपण इथं टाकून घ्यायची आपल्याला. ओके, पासिंग इयर. त्यानंतर आपल्याला कॅप्चर कोड टाकायचा आणि सबमिट बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्याला तुम्ही सर्कल वाईज इथं पण बघू शकता. तुम्हाला सर्कल वाईज बघायचं असलं इथं पण स्वतः PDF ओपन होते एका मिनिटावर. ओके, अशा प्रकारे. ओके, तर आता आपण भरून घेऊया एवढं. मग नेक्स्ट सबमिट करायचं. आपण नेक्स्ट तुम्हाला दाखवतो आता पुढे काय करायचं. हे आपल्याला भरून घेतल्यानंतर काही आपल्याला सगळं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करून टाकायचं इथं. याच्यानंतर बघू शकता तुम्ही ओके करायचं आपल्याला. ओके झाल्यानंतर इथं आता आपल्याला काय करायचं, आपली पहिली प्रोफाईल रजिस्ट्रेशन झालेलं आहे इथं. नेक्स्ट स्टेजमध्ये आपल्याला काय करायचं, प्लीज कंटिन्यू फिलिंग बिलो डिटेल्स. इथं आपल्याला काय टाकायचं, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला PWBD मध्ये असला तर येस नो करायचं आपल्याला इथं. ओके, येस केलं तुम्हाला ऑप्शन भरावं लागतील कशामध्ये येतात ABCD कॅटेगरी. इथं सगळं ऑप्शन टाकावं लागतील आपल्याला. ओके, नो केलं तर काहीच टाकायचं काम नाही इथं आपल्याला. टाईप ऑफ डिसेबिलिटी हे ऑटोमॅटिक चाललं जातं सगळं. आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची इथं. तर लँग्वेज आपण सिलेक्ट करू शकता. आपण मराठी लँग्वेज म्हणून देणार हा पेपर. इथं बघू शकतो लँग्वेज भरपूर लँग्वेज दिलेलं आहे इथं. जसं की बघू शकतो आसमी, बेंगाली, बोबो, भूतिया, असं बहुत सारे लँग्वेज. आपण मराठीच बघूया पहिले, मराठी. ओके, जे लँग्वेज आपल्याला येते ते लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची मराठी. त्याच्यानंतर आपल्याला इंग्लिश आणि हिंदी.
ओके, आपली जी लँग्वेज आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची. अशा प्रकारे हिंदी 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 ते सिलेक्ट करून घ्यायचे आपल्याला 3 लँग्वेज. ओके, त्याच्यानंतर आता इथं आपण कधी कुठं काम केलेलं असाल तर येस नो करायचं. येस केलं तर आपल्याला एनओसी वगैरे आपल्याकडे आहे का, येस करायचं आहे, नाही तर नो करून टाकायचं. एनओसी मधलं एनओसी आपल्याला असते जॉब भेटल्यानंतर भेटते. ओके, त्यानंतर अपलोड फोटो आणि अपलोड सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे, सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. चला, एवढी प्रोसेस आपण करून घेऊया, नंतर पुढची प्रोसेस तुम्हाला सांग. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही फोटो वगैरे सगळं ऍड्रेस वगैरे टाकलेला आहे आपण, सिग्नेचर वगैरे सगळं झालेलं आहे आपलं. त्यानंतर आपल्याला आता इथून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं, सबमिट बटनवर क्लिक करायचं. इथं तसंही सबमिट बटन क्लिक केलं तर आपल्याला हे डिटेल इथं वाचायला भेटू शकतं, आपल्याला वाचू शकता तुम्ही. रजिस्ट्रेशन डिटेल वाचून घ्यायची एकदा आपण, एक त्याबरोबर एकाने वाचून घेऊन आपल्याला सबमिट करायचं. तर इथं सगळे डिटेल वाचून घेतले आम्ही. आता सबमिट बटनवर क्लिक करायचं, ओके करायचं. ओके झाल्यानंतर आपल्याला काय करायचं इथं आता मित्रांनो, ओके करून टाकायचं. इथं डिक्लेरेशनवर आपल्याला क्लिक करायचं. डिक्लेरेशनवर झाल्यानंतर सबमिट करायचं. सबमिट बटन क्लिक केल्यानंतर आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर येईल, आपल्याला मोबाईल नंबरवर भेटून जाईल आणि कंटिन्यू तो अप्लाय करायचा आपल्याला. त्यानंतर बघू शकतो तुम्ही रजिस्ट्रेशन आपलं झालेले आहे. आता त्यानंतर आता ऍप्लिकेशन आपल्याला भरायचं आहे, चॉईस करायचं आपलं प्रेफरन्स आणि प्रिंट आउट काढून घ्यायची. अशा प्रकारे सगळ्यात आधी आपल्याला सर्कल चॉईस करायचं इथं. आता महाराष्ट्रामधून भरणार तर महाराष्ट्र करूया आणि पुढे जाऊया, लगेच सबमिट करूया. तो मोबाईल नंबर एक ओटीपी सेंड झाला असेल, तो ओटीपी आपल्याला इथे टाकायचा, त्यानंतर कॅप्चर कोड टाकायचा. आता ओके, तर ओटीपी कॅप्चर कोड आपण टाकून घेऊया. यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं. इथं नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म झालेला आहे इथे कम्प्लीट. आता आपल्याला इथं काय टाकायचं आहे बघू शकता तुम्ही. इथं आपल्या इथं आलेलं आहे सगळं, नंबर वगैरे. ऍड्रेस डिटेल टाकायचं आपल्याला इथं, कम्युनिकेशन ऍड्रेस आणि इथं परमनंट ऍड्रेस टाकायचं. तर आपला डोर नंबर, हाऊस नंबर आपल्याला टाकायचा इथं. त्यानंतर आपला सीट नंबर वगैरे, कॉलनीचा एरिया वगैरे टाकायचा. त्यानंतर आपलं व्हिलेज टाकायचं आहे आपल्याला, गावाचं नाव. त्यानंतर पंचायत डिस्ट्रिक्ट जे असेल आपल्या डिस्ट्रिक्ट वगैरे, जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. आणि अशा वेळेला आपला सेम असेल तर सेम करायचं आहे, परमनंट ऍड्रेस वेगळा, तो ऍड्रेस वेगळा असेल वेगळा वेगळा आपल्याला लिहून घ्यायचा आहे इथं. सेम असला इथं क्लिक केल्यानंतर तो कम्युनिकेशन ऍड्रेस इथं कॅचअप होऊन जाणार. त्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल बघून घ्यायची आपली. महाराष्ट्र 2017. तर आपल्याला युनिव्हर्सिटीचं चॉईस करून घ्यायचे. टाईप करून घ्यायचं आपल्याला, कोणत्या टाईपमध्ये आपण येतोय. इथं आपण आता टाईप करून घेऊया आपण. आता इथं 600 मार्कांचं मध्ये टाईप करू शकतो, 2014 ते 2022 मध्ये. ओके येतो आपण. त्यानंतर मार्क्स मध्ये आपल्याला इथं लागलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं काय करायचं, इथं मार्क्स टाकायचे, आपल्याला रिझल्ट टाईप रिझल्ट टाकायचा. आपल्याला मार्क्स मध्ये टाकलाय आपण. इथं आपला सब्जेक्ट जो पहिला आपण घेतलेला असेल सब्जेक्ट टाकायचा. इथं मराठी, हिंदी, इंग्लिश. तर मी इथं टाकून दाखवतो तुम्हाला. सेकंड सब्जेक्ट इथे येणार आहे आपल्याला इंग्लिश समजा. इथं आपल्याला लगेच चॉईस करून घ्यायचंय मराठी. त्यानंतर आपण हिंदी वगैरे आपण दिलाच हिंदी. हे 3 सब्जेक्ट चॉईस करायचे. आणि त्या सब्जेक्ट सायन्स ते कंपल्सरी असतं, तिथं मार्क टाकायचे आपल्याला 50, 56 असे. जे जे आपल्या मार्क्स असतील त्या विषयामध्ये, जे आपले 6 विषय असतील तिथं मार्क्स वगैरे टाकायचे. अशा प्रकारे असे मार्क्स टाकून घ्यायचे. नेक्स्ट आपल्या सेव्ह अँड कंटिन्यू करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं मार्कशीट करायचं. मार्कशीटवर जे जे विषय आपल्याला ते चॉईस करून टाकून घ्यायचे आपले, बरोबर. बाकी 3 ते कंपल्सरी ना, सायन्स, मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर सोशलॉजी, सोशल सायन्स येणार आहे. बाकी 3 विषय आपल्याला चॉईस करून घ्यायचे आपलेवाले. ओके, आणि सेव्ह अँड कंटिन्यू करून घ्यायचे. चला, फिल झाल्यानंतर आपण नेक्स्ट तुम्हाला सांगतो मी लगेच आता. त्याच्यानंतर जे आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू मध्ये क्लिक करायचं आहे, ते ऑटोमॅटिक आपले पर्सेंटेज तिथं कॅचअप होऊन जातील. तर बघू शकता तुम्ही आपला आता फॉर्म सबमिट होण्यावर आलेला आहे. तर आता आपला लास्ट प्रोसेस आपण चॉईस युअर प्रेफरन्स. आपल्याला प्रेफरन्स चॉईस करायचं इथं आपल्या जिल्ह्यानुसार. जे आपला जिल्हा असेल तर भुसावळ, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, कराड, अशा प्रकारे आपल्याला चॉईस करायचंय. ओके, तसं चॉईस करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं आपल्या समोर असे ऑप्शन खुलतील. आपल्याला प्रेफरन्स आलं तर टाकायचं आपल्याला पहिला प्रेफरन्स, जसं 1 नंबर. दुसरा प्रेफरन्स कोणाला द्यायचा आहे 2 नंबर. ओके, असं तिसरा प्रेफरन्स यायला द्यायचं आहे का, जे म्हणजे आपण जे प्रेफरन्स टाकणार आहे तिथं आपल्याला जी पोस्ट आपल्याला पहिलं जे ऑप्शन म्हणजे आपल्याला कधी क्वालिफाय झालं तर पहिला ऑप्शन, नाही तर दुसरा ऑप्शन, नाही तिसरा ऑप्शन, असं आपलं ऑप्शन इथं चॉईस करायचे आपल्याला. 4 आपले प्रेफरन्स आपल्याला टाकून द्यायचे, सगळे प्रेफरन्स आपल्याला भरून घ्यायचे. ओके, अशा प्रकारे ते टाकून घ्यायचे सगळे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला इथं तुमचे सिलेक्ट कधी झाले, आपल्याला तुम्हाला कोणत्या डिव्हिजन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जायचं आहे ते आपल्याला इथं चॉईस करून घ्यायचं इथं. त्यानंतर आपल्याला हॅवर डिक्लेरेशन. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली सेव्ह अँड प्रोसेस मध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे.
ओके, तर आपल्या प्रोसेस इथं होऊन जाणार. तर आपण आता हे भरून घेऊया, नंतर तुम्हाला सांगतो नेक्स्ट प्रोसेस. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी टाकून घेतलेले सगळ्याचे सगळे प्रेफरन्स. 19 पर्यंत होते, 19 पर्यंत मी टाकलेलं आहे चॉईस करून. जिल्हा बघा चॉईस केलेला आहे इथं मी सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. त्यानंतर इथं आहे मग इथं डिक्लेरेशन वगैरे वगैरे आहे बघा, डिक्लेअर वाचून घेतलं मी सगळं. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसेसवर क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आपला फॉर्म झालेला आहे सबमिट. आपला फॉर्म इथं बघून घ्यायचा आहे. इथं फॉर्म आपला सबमिट झालेला आहे. लास्ट पैकी आपला फॉर्म इथं अशा प्रकारे आपला सबमिट झालेला आहे सगळा फॉर्म. तिथं आपल्याला सगळं काही ऑप्शन इथं बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म, आपली सिग्नेचर वगैरे, जे आपले ॲड्रेस वगैरे आपण टाकलेले चॉईस केलेले आपले सेंटर्स, आपले सिग्नेचर्स वगैरे व आपण प्रिंट इथून आपण प्रिंट काढू शकतो. तो हा जो फॉर्म होता ना, मी कॅटेगरी वाईज भरतो, त्याच्यासाठी चलन नाही लागत ते एससी कॅटेगरीला. तर डायरेक्ट इथं त्यांचं प्रिंटआउट निघलेली आहे. तर तुम्ही अदर कॅटेगरीवाल्यांसाठी तुम्हाला काय करायचं, प्रिंटआउटच्या पहिले तुम्हाला ऑप्शन येणार एक की चलन भरण्याचं. चलन भरायचं आपल्याला आणि प्रिंटआउट आपली काढून घ्यायची. अशा प्रकारे मी इथे प्रिंट पण काढू शकतो. इथं प्रिंटआउट PDF मी डाउनलोड करून घ्यायची आपल्याला आपली. ओके, अशा प्रकारे प्रिंटआउट डाउनलोड करून इथं डाउनलोड करून घ्यायची इथं. ओके, अशा प्रकारे मी संपूर्ण फॉर्म तुम्हाला भरून दाखवलेला आहे कशा प्रकारे भरायचा आहे. तर आता त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट वगैरे असला तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि माझ्या चॅनलवर कधी तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे गाईज. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा हा व्हिडिओला. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत गाईज. थँक्यू.